तुम्ही असं म्हणता की आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर करू नका. कोण करताय महाराष्ट्रावर टीका? तुम्ही पहिल्यांदा हे मनातनं हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. महत्त्वाची गोष्ट बोलायची, मिसिंग लिंक कोसळल्यानंतर लोक महाराष्ट्रातली जनता जर तुम्हाला प्रश्न विचारते, चुकीच्या गोष्टी घडल्यात त्यावर जर तुम्हाला क्वेश्चन्स करते, तर मुख्यमंत्रींना एवढा राग येतो की विधानभवनात जाऊन तुम्ही एवढे तापता आणि ज्यांना कोण ओळखत नाही, जे उपट सोंडे आहेत ते आज ऐरेगरी लोक आम्हाला बोलतात. सत्ता तुमची आहे, उद्या काँग्रेसची असेल, बीजेपीची असेल, शिवसेनेची असेल, मनसेची असेल, येणाऱ्या काळात आमच्या भारतीय स्वराज्य सेनेची असेल, जो चुकीचा त्याला जनता प्रश्न विचारणारच. त्याच लोकांच्या दारात जाऊन आपण भिका मागतो आणि आपण इलेक्शनला वोट करायला सांगतो. अशाच लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि आज तुम्ही तिथे बसलात आहात. मिसिलिंग कोसळला, तुम्ही सांगता विधानभवनात ओरडून की एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान करू नका, महाराष्ट्राला करू नका. अहो, महाराष्ट्राचा अपमान कुणाला तुम्हाला सांगतो, ज्यावेळी मिसिंग लिंकचं काम 2 महिन्यात कोसळलं ना, तिथे महाराष्ट्राचा अपमान झाला. जो तुम्ही पक्ष फोडला ना, तिथे महाराष्ट्राचा अपमान झाला. पक्ष फोडून ह्या आमदार खासदारांनी निवडून त्यांनी जनतेचा विचार न करता कधी ह्या पक्षात कधी त्या पक्षात तुम्ही आज केलंय ना, तिथे महाराष्ट्राची इज्जत गेली. तिथे लोकशाही उद्ध्वस्त ना, तिथे महाराष्ट्राची इज्जत गेली. जंतर मंतरला जेव्हा संविधान जाळलं ना, महाराष्ट्राची इज्जत गेली. पेपर फुटले ना, त्यामुळे महाराष्ट्राची इज्जत गेली. कुटुंबाला उद्ध्वस्त केलं ना, तिथे महाराष्ट्राची इज्जत गेली. नीटचा पेपर फुटतो, अनेक पेपर फुटले जातात, विद्यार्थ्यांच्या आयुष्याची बर्बादी होते ना, त्यामुळे महाराष्ट्राची इज्जत गेली. तुम्हाला जो कोण प्रश्न विचारेल त्याला तुम्ही लगेच देशद्रोही बोलाल, आतंकवादी बोलाल, या टुकार लोक बोलाल. आज या टुकार लोकांनी जनतेनेच तुम्हाला निवडून दिले. आमदार, खासदार, नगरसेवक एवढा निवडून आला ना एकदा, तर तुम्ही राजे नाही झालात. जनता राजा आहे, जनतेने निवडून दिलेला आहे. चुकीच्या माणसांना पण निवडून देतो. गोर गरिबातला माणूस का नाही आमदार खासदार बनू शकत, नगरसेवक बनू शकत? आज आमदाराची मुलं आमदार बनतात, आमदाराची मुलं नगरसेवक बनतात, आमदाराची मुलं खासदार बनतात. हे का होतंय? घराणेशाही बंद झाली पाहिजे. युवा जनतेला मला सांगायचं आहे, जागृत व्हा. जेव्हा जेव्हा कुठलाही राजकीय व्यक्ती चुकेल, मग तो सत्तेत असो विरोधी पक्षात असो, त्याला जनतेने जाब विचारायचा. भारतीय स्वराज्य सेना तुमच्याबरोबर असेल. घ्या नंबर 9833321416. अशा चुकीच्या व्यवस्थेवर लाथ मारावीच लागणार आहे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे देश नाही, तुम्ही म्हणजे हिंदू नाही. जनता ही सर्वोपरी आहे, जनता हीच राजा आहे. एवढं लक्षात ठेवा. जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे आणि जनतेच्या पायाशीच तुम्हाला राहायचं आहे. दारादारात भिका मागताना आणि वोट जनताच करते ना, जनतेला लाचार बोलता. आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे, प्रश्न विचारणार, उत्तर तुम्हाला द्यावी लागणार. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. जर ह्यापुढे जनतेला बोलाल तर गाठ आमच्या महाराष्ट्राच्या जनतेशी आहे, मराठी माणसाची आहे. लख लाभो फडणवीस साहेब, तुम्ही सुसंस्कृत नेते म्हणून महाराष्ट्रात काम करायचा प्रयत्न करत असाल, पण त्यात तुमच्या वागणुकीत दिसत नाही. आणि माझाही तुम्हाला राग आला असेल तर माफ करा, चुकलो आम्ही. जय हिंद, जय शिवराय.